मग कशी वाटते माझी फिश फ्राय? चला मी दाखवते. आज मी बनवणार आहे सुरमई. ही सुरमई छोट्या साईजची भेटली होती मला मार्केटमध्ये आणि दोघाच जणांना माझ्या मम्मीला आणि मलाच खायची होती, त्याच्यामुळे सफिशियंट होती. मस्त असं तिला साफ करून घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेत. आता जास्त काही करायचं नाही. आता लसूणही आपल्याला फिश फ्राय करायची म्हणजे लसूण फ्लेवरची, तर त्यासाठी घरचा मी हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, मीठ आणि घरीच केलेला धने जिरे पावडर आहे ती घातले. तुम्हाला हवं असेल याच्यात कोकम आगळ सुद्धा घालू शकता, पण मी नाही घातलंय. व्यवस्थित बघा मच्छीला छान मसाला कोट करून झालेला आहे. तेल इथे आपलं मस्त कडकडीत असं तापलेलं आहे. त्याच्यानंतर मी ते 2 पाकळ्या लसणाच्या मोठ्या मोठ्या होत्या त्या सोलून त्याला बारीक चिरून ह्याच्यात घातलेले आहेत. लसूण चांगला तडतडला पाहिजे. लसूण तो हवा तर तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता. आणि मग वरतून घातलेला आहे कढीपत्ता. आता कढीपत्ता आणि लसणाचा फ्लेवर तेलात उतरला की मग आपल्याला अलगद हाताने ह्याच्यात आपली एक एक फिश खूप प्रेमाने सोडायची आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचं मी तांदळाचं रव्याचं कुठलंही कोटिंग केलं नाही आहे. फक्त आपल्या तिखट मिठामध्येच मच्छीला जे मी पूर्ण मॅरिनेट करून घेतलं होतं तसंच डायरेक्ट मी तेलात सोडणार आहे. याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तांदळाचं पीठ वगैरे एक्स्ट्रा लावायची गरज नाही. अशीच मच्छी एकदम आपली सुरमई एकदम कुरकुरीत फ्राय होते. बघा तेलात एकदम व्यवस्थित सोडलेली आहे आणि लसण आणि कढीपत्ताचा जो फ्लेवर आहे ना, जो तेलामध्ये उतरला आहे तो त्या मच्छीसाठी ना इतका भारी आहे ना आणि इतका टेस्टी लागतं ना. एक वेगळाच फ्लेवर येतो फिशला आणि ते खायला ना, म्हणजे जे न खाणारी व्यक्ती असेल ती सुद्धा फिश खायला मागेल. इतका छान स्मेल पूर्ण घरभर पसरतो आणि मच्छीचा तो एक वेगळाच, म्हणजे आपण रेग्युलर जी फिश खातो ना त्याच्यापेक्षा ही लसूणी मच्छी ना, म्हणजे लसूणच्या तडक्यातली फिश आहे ना, खायला खूप भारी लागते. एकदा तरी करून बघा अशा प्रकारची फिश. काहीतरी वेगळी चव, रोज रोज त्याच प्रकारची करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी. बघा एक बाजूने व्यवस्थित सुटली. बघा मी कुठल्याही प्रकारचं कोटिंग न करता सुद्धा मच्छी कुठेही तव्याला चिटकले नाही, व्यवस्थित सुटते मच्छी अशा प्रकारे केली तर. आणि व्यवस्थित अलगद हाताने बघा एक साईडनी पूर्ण झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला पलटते. पटापट टाकला अशी घाई करायची नाही मच्छी काढताना, नाहीतर ती एका साईडला लागते. त्याच्यामुळे एका बाजूने एकदम मोठ्या गॅसवर पण नाही, एकदम बारीक गॅसवर, मीडियम गॅसवरती व्यवस्थित पेशन्सली मच्छी एक बाजूने फ्राय होऊ द्यायची. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने करायची आणि मग नंतर तिला सर्कल करत करत सगळ्या बाजूने म्हणजे चारो बाजूने व्यवस्थित ती फ्राय करून घ्यायची. बघा मी एकदम व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने माझी फिश फ्राय करून घेते, आलटून पलटून. म्हणजे अशी 3-3, 4-4, 5-5 मिनटं मी सगळ्या साईडनी फिश ठेवलेली आहे. व्यवस्थित गोल्डन रंग आला आहे फिशला आणि लसूणही त्याच्यातला जो आहे ना तो करपलेला आहे ना, तो खाऊन बघा खूप भारी लागतो खायला. कधीतरी तसं करून बघा, खाल तर खातच राहिला. नेहमी अशाच प्रकारे फिश तुम्ही घरी बनवाल. आपली फिश इथे रेडी आहे. मी मस्त आता ती काढून घेते. बघा दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग आला आणि चारही बाजूनी मच्छी एकदम व्यवस्थित फ्राय झालेली आहे. अशी कुठूनही अशी अर्धवट नाही फ्राय आहे. मी चारो बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि लसूणही बघा पूर्ण असा तेलात पूर्ण मुरला आहे. कढीपत्ताही मुरला आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना ह्या फिशमध्ये खतरनाक लागतो. एकदा तरी करून घ्या. हॉटेलमध्ये अशाच प्रकारच्या फिश बनवतात आणि आपण खूप महाग जाऊन खातो, पण घरी बनवा. बघा माझी ही तर सुरमई फिश फ्राय रेडी आहे, लसूणी तडक्यावाली. तर एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि चला पटापट ह्या रविवारी किंवा शुक्रवारी नक्की बनवा अशा प्रकारची मच्छी आणि मला सांगायला विसरू नका घरी कुणाकुणाला आवडली म्हणून. तर चला आमची रेसिपी आता नेक्स्ट बघायला विसरू नका. तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब तर कराच माझ्या मेहनतीसाठी. थँक्यू.